जंतर मंतरवरील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा आहे। नांदेडमध्ये कडकडीत बंद आहे। कुठलाही अनुचित प्रकार घडू नये याकरता बंदोबस्त आहे। तर अमरावतीतही आज बंदची हाक आहे। ग्रामीण भागातील तिवसा दर्यापूर शहर बंद आहे। अमरावती शहरात ठिकठिकाणी बंदोबस्त आहे। दिल्ली येथील विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर झालेल्या लाठी हल्ल्याच्या निषेधार्थ जर बघितलं गेलं तर आज वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी महाराष्ट्र बंदची हाक दिलेली होती। आपण जर बघितलं गेलं तर सकाळपासून अमरावती बंदला अमरावती शहरामध्ये काही प्रमाणामध्ये प्रतिसाद मिळताना या ठिकाणी दिसतो आहे। जर बघितलं गेलं तर अमरावती बंदची देखील हाक या ठिकाणी एकूणच या ठिकाणी दिलेली होती। मी सध्या अमरावतीच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये आहे आणि या ठिकाणी जर बघितलं गेलं तर या ठिकाणी पोलिसांचा जो आहे कडक कसा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। सोबतच जर पाहिलं तर अमरावतीच्या दर्यापूर असतील किंवा तिवसा असतील या दोन प्रमुख शहरामध्ये सुद्धा बंदची हाक एकूणच या ठिकाणी देण्यात आलेली आहे। दुपारी 12 वाजता तिवसा आणि तसेच दर्यापूर असतील आणि अमरावती शहरात देखील जिल्हाधिकारी कार्यालयावर मोठा मोर्चा जो आहे विद्यार्थ्यांच्या वतीने आणि जे काही चळवळीतले त्या काही संघटना आहे त्या संघटनेच्या वतीने या ठिकाणी मोठा मोर्चा या ठिकाणी काढण्यात येणार आहे। व्यापाऱ्यांनी सकाळपासूनच अमरावती शहरातील असतील तिवसा असतील दर्यापूर असतील सोबतच इतर तालुक्यामध्ये सुद्धा बंदचं आवाहन करण्यात आलेलं आहे। त्या संपूर्ण बंदला उत्स्फूर्त असा प्रतिसाद या ठिकाणी मिळतो आहे। त्यामुळे जर बघितलं गेलं तर या ठिकाणी दुपारी 12 नंतर या ठिकाणी मोठा मोर्चा या ठिकाणी आयोजित करण्यात येणार आहे। त्या मोर्चामध्ये कुठल्याही प्रकारे कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती उद्भवू नये यासाठी जर पाहिलं तर या ठिकाणी कडक असा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। तुर्तास जर पाहिलं तर महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती। या महाराष्ट्र बंदमध्ये अमरावती जिल्ह्याचा देखील या ठिकाणी वाटा आहे आणि अमरावती जिल्हा बंदला देखील उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला पाहायला मिळतो आहे। सुरेश दहाट, लोकशाही मराठी, अमरावती। या घडीला महत्वाची बातमी आहे। कोल्हापूरमध्ये वंचितच्या पुढाकारातून बाईक रॅली आहे। बाईक रॅली काढत कोल्हापूर बंदचं आवाहन करण्यात आलेलं आहे। विद्यार्थ्यांच्या वरती जो अमानुषपणे हल्ला झालेला आहे ह्या हल्ल्याच्या निषेधात आमच्या पक्षाचे सर्वेसर्वा श्रद्धेय बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर साहेब यांनी आज 23 तारखेला संपूर्ण महाराष्ट्र बंद करण्याचा आदेश दिलेला आहे आणि त्या आदेशाचे पालन आणि त्या विद्यार्थ्यांना आम्ही संरक्षण देण्याकरता संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक खेड्यामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून डाव्या पक्षाच्या माध्यमातून सर्व मित्र पक्ष जे आहेत त्यांच्या सर्वांच्या माध्यमातून आम्ही सर्वांनी एकत्रित येऊन बंदचं आवाहन केलेलं आहे आणि ह्या बंदला संपूर्ण जिल्ह्यातून भरघोस प्रमाणात पाठिंबा आहे। खास करून तरुण मंडळी विद्यार्थी मंडळी ह्या सर्वांचा आम्हाला भरघोस पाठिंबा आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।